व्हायला लागले पोल्युशन अल्ट्रा प्रो मॅक्स किती जास्त PUC कोणी देते असल्या गाड्यांना किती दूर. काहीच हेल्मेटवरती मला आवाज यायला लागला इतका डेंजर पाऊस सुरू आहे बारीच सुरू आहे तगडीवाली. हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि मी आहे पाटोद्यामध्ये आणि आज आपल्याला जायचं आहे पाटोद्यामधून बीडला. म्हणजे इथून ॲटलिस्ट 15 किलोमीटर भरतं इथे 50 किलोमीटर जायचं आहे. आणि गाडी आपली रेडी, हेल्मेट पण रेडी. मोठं व्लॉग बनवायचं आहे आज. तर 2 रस्ते, एक म्हणजे स्ट्रेट मांजर्स मेहून आणि एक थोडा मधून आहे. तर आपण मधला रस्ता चूज करूत. चला मग आता डायरेक्ट सेटअपवर भेटतो मी. ॲज युजल इथं 2 रस्ते इथं. एक आहे 46 किलोमीटरचा आणि एक आहे 47. तर आपल्याला जायचं आहे 47 किलोमीटरच्या ह्या रस्त्याने. म्हणजे जाताना आपण येताना ह्या रस्त्याने आलतो. तर जाताना मला ह्या रस्त्याने जायचं आहे. इथून थोडं घाट सेक्शन येणार आहे. तर जाण्यासाठी आपल्याकडे आहे 2 रस्ते. एक आहे 46 किलोमीटर आणि एक आहे 47 किलोमीटर. तर येताना आम्ही आलतोत मांजर्स मेहून. तर आता आम्ही जाताना जाणार आहेत मधून पाटोद्यातून. तर त्याच्या अगोदर आय थिंक मॅप लावून घेतलेलं चांगलं आहे. आणि गाईज मला हाच सगळ्यात मोठा रस्ता दिसतो इथलाच. म्हणजे मेन रस्ता असं ना हा पाटोद्यातला. ह्यात पण ट्रॅफिक आहेच थोडी. आणि हा चौक इथून आपल्याला जायचं आहे राईट साईडला. नाव नाही दिसायला हे चौकचं काय. तर असं डिसिजन त्यांनी चेंज केलं काकांनी. पहिल्यांदा त्यांना इकडं जायचं होतं, मग इकडे गेले ते. वा, आता ह्याच रस्त्याने 50 किलोमीटर नंतर आपलं डेस्टिनेशन आहे गाईज. हा रस्ता नंबर 1 आहे, पण काही अडचण नाही. ना स्पीड ब्रेकर आहे ना काही. म्हणजे टेन्शन नाही काही. आपण क्रूज करू शकतो 60-70. आता इथं एक पुन्हा लेफ्ट साईडला जायचं आहे. तर बघूत आपण आपलं हेच टर्न आहे का तो. नाही, पुढून टर्न आहे आपल्याला तो. आणि इथून अंबाजोगाई 101, केज 65 आणि नेकनूर 33. सरळ गेलं तर नेकनूर 33 किलोमीटर आहे. आणि बीडपासून पण नेकनूर समथिंग तसंच आहे. म्हणजे दोन्हीकडून पण तितकंच आहे नेकनूर. फॉर जस्ट कंटेंट मी माझा मोबाईल रिस्कमध्ये टाकतो आहे. कारण की ह्याने जे इमेज स्टेबिलायझर असतं कॅमेऱ्यामधलं ते खराब होतं आहे. आणि हे खूप दुःखीची गोष्ट आहे. कारण की माझा इतका भारी मोबाईल आणि ते पण खराब होऊन जाईल. जेव्हा टर्न भेटेन तेव्हा आपण मोबाईल इथून काढून टाकूत. कारण की नो रिस्क. कारण की त्याच्यावर तर माझं पूर्ण कंटेंट क्रिएशन चालू आहे. अनफॉर्च्युनेटली गाईज घोटाळा झाला आहे. कारण की मागूनच आपल्याला राईट साईडला जायचं होतं. म्हणजे लेफ्ट साईडलाच यायचं नव्हतं, पण मी नादा तिकडं आलो आहे. तर आता ह्याच रस्त्याने जायला लागेल आपल्याला. सपना राहिलं त्या रस्त्याने जायचं. पण हा रस्ता बेस्ट आहे, काहीच अडचण नाही. मी 100 टच करू शकतो या रस्त्याने. पण मी करणार नाही, कारण की मी आहे डबल सीट आणि पुन्हा स्ट्रेस येतो रिकामं. भेड बकरिया आता ह्या टायमाला त्यांना सोडलेलं असतं चारायला. आता ऊन कमी झाले म्हणून ते चरत्यान. एक सगळ्यात जवळ येते एक विंडमिल, खूप जवळ. तिची हाईट पण खूप जास्त वाटते. तिची डबलच हाईट आहे तिची. पंख्याची हाईट टिबल, म्हणजे खूप वर जाते यार ती. भारी. पेट्रोल टाकायची गरज नाही. पेट्रोल आपल्याकडे फुल आहे पहिलंच. गाव आलेलं आहे येवळवाडी.
येवळवाडी नाव आहे या गावाचं इकडल्या साईडला गेल्यावरती. आणि पुढं गेल्यावर एक येईल वैदकिनी, नंतर लिंबा गणेश हे नाव येईल गावाचं. जस्ट कुठेतरी आत्ता बोरिंग झाली वाटतं हे बोरकी मिशन. हा सरळ रस्ता मला किती लांब दिसतोय, म्हणजे 7-8-10 किलोमीटर दिसत असून सरळ 5 किलोमीटरचं कसं पण दिसत असून इतका सरळ आहे हा रस्ता. पण तरी पण ह्याला क्रॅक यायच लागलेत आणि त्यांनी ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर. लेकिन कहते हैं ना, एक बार जो टूट गया वो टूट गया. तर काही सकाळी जाताना आम्ही इथं ऊसाचा रस प्याला होता. ऊसका रस. वैदकिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे सुरू होते खतम हो जाएगा खूप थोडे. पण त्या दिवशी पाऊस आलता आणि आम्ही इथं थांबलो होतो. आता डबल पाऊस नाही यायला पाहिजे. मला वाटतं या ऊसाच्या रसवंतींनी एक संघटना बनवली आणि ते म्हणले आम्ही इकडल्या साईडने टाकणार, जितकं असेल तितकं. इकडल्या साईडने कोणच दुकान टाकणार नाही किंवा रसवंती टाकणार नाही. एकसुद्धा दिसाय नाही. इकडल्या साईडला किती आणि इकडल्या साईडला एकसुद्धा नाही. म्हणजे जाणाऱ्यांना काही ते देणार नाहीत, जे येणार आहेत त्यांनाच. तर गाईज, लिंबा गणेशमध्ये तुमचं स्वागत आहे. बघता बघता मी 5-6 किलोमीटर आलो, पण मला काय उसकी रसकी नाही हॉटेल नाही मिली. म्हणजे ऊसाचे नाहीच भेटायला लागलं कुठंच. आता पुढे एक चान्सेस आहेत, आपण तिथं बघूत. आता इथं पुढं असायला पाहिजे, नाहीतर मग लय अवघड आहे. कारण की मला क्रेविंग व्हायला लागली त्याची आणि तेच भेटाय नाही. तर व्हायला लागले पोल्युशन अल्ट्रा प्रो मॅक्स. किती जास्त PUC कोणी देते असल्या गाड्यांना, किती दूर पोल्युशन. अर्धा तर हीच करायला लागली सगळ्या गाड्यांपैकी जास्त फरक. तर मांजरसुंबा ओनली 7 किलोमीटर्स अहेड, म्हणजे मांजरसुंबा फक्त 6 किलोमीटर. मला पावसाची एक अंदाज यायला लागला आहे, पुढं पाऊस सुरू आहे. कारण की गार हवा माझ्या हाताला पण लागायला लागली. मी फास्ट ड्रायव्हिंग करायला नाही, म्हणजे गाडी जास्त फास्ट घ्याय नाही, तर लय लवकर पोहोचतो ना आपण. कारण की आपल्याला काही गन्ने का ज्यूस बडा केला असला की इथं छोटा गिलास पण भेटाय नाही, काहीच भेटाय नाही. फास्ट नाही झालं. आपण थोडं आता क्रूज करू फास्टवरती. आणि मला 100% माहिती, जेव्हा मी फास्ट असेल 80-90वर, तेव्हा अचानक एक रसवंती येईल आणि मला स्पीड ऑटोमॅटिक कमी करायला लागेल. असंच होणार आहे. पुढं तगडीवाली बारिश सुरू आहे. तगडीवाली म्हणजे खूप जास्त पाऊस सुरू आहे पुढं. गार हवा लागायला लागली मला इथंच. अजून थोडं जवळच पाऊस सुरू असेल. वाटलंच तर एखाद्या वेळेस इकडे येऊ शकतं आमच्याकडे. हां, आम्हाला थांबायला लागते आता कुठेतरी. बघू आता जर आम्हाला शेल्टर बघायला लागेल कुठेतरी, कारण की पाऊस आलेला आहे जवळ. खंडाळा ती क्रेन यूज करीत असते प्रोपेलर बसवायला. तर गाईज हा आहे त्यांचा प्लांट पवनचक्कीचा. म्हणजे इथं ते प्रोड्यूस करतात आणि मग नंतर डिस्ट्रीब्यूट करतात. तिथं प्रोपेलर एक येऊन पण थांबलेलं आहे. त्याला आता जॉईन करतील. 1, 2, 3 आहेत ॲक्च्युली. 2 तर दिसायला लागलेत मला. मी तिकडे 3 बघितले होते. 3 आहेत. आणि ते क्रेन यूज करीत असेल त्याला स्टँड करायला. खूप दूर म्हणजे 4-5 किलोमीटरवरती मला मांजरसुंब्याचा एक ब्रिज दिसलेला आहे. म्हणजे आपण जवळच आलो. सगळ्या गोष्टी एकीकडं आणि उन्हाळ्यातला पाऊस एकीकडं. उन्हाळ्यात जे पाऊस येतं त्याची अलगच एक फील असते. ती आज व्हायला लागली मला. म्हणजे भारी वाटते. आता जवळ NH-52 बायपास पण येईल. मला गार हवा लागली, पण थेंब नाही लागायला लागली माझ्या हाताला पण. येईल थोड्या वेळाचा पाऊस. आता उलचा रस करून करून काय फायदा नाही, कारण की फेवर होईल पुन्हा मला, ताप येईल.
आत्ताशिक फायनली गाईज अर्धा रस्ता कवर झालेला आहे. म्हणजे आपण आलेलो आहोत मांजरसिम्यावरती. जे ह्या पॉईंट आहे जिथून इकडं पण तितकंच अंतर आहे आणि मागच्या साईडला पण म्हणजे आपण गेलो तिथं पण तितकं अंतर आहे. तर बीडला जायसाठी आपलं जायचं आहे लेफ्ट साईडला. बीड आहे लेफ्ट साईड 19 किलोमीटर्स. आपण ॲटलिस्ट मला वाटतं आहे 24-25 किलोमीटरचा स्ट्रेच कवर केला असेल. तर आपण लेंगे अभी टी ब्रेक. सुरू झालेला आहे घाट. आता इथून डायरेक्ट आपण एक काम करू शकतो ते म्हणजे गाडी ऑफ करू शकतो, पण नका करायची कारण की इंजिन ब्रेकिंग मॅटर्स. पावसाळ्यात ह्या सगळ्यातून पाणी येते थोडं थोडं, म्हणजे वरून पण पाणी येते. मी बघत असतो पावसाळ्यात तर सारखं जाताना यातून पाणी येते. आता नाही यायला लागलं. आता 2-3 महिन्यानंतर पाण्याची निशाण आहेत थोडी थोडी इथं. 2-3 महिन्यानंतर पुन्हा पाणी येणं सुरू होईल आणि हे इथून सगळीकडून पाणी जाते. मग ते काहीच हेल्मेटवरती मला आवाज यायला लागला. इतका डेंजर पाऊस सुरू आहे, बारीच सुरू आहे तगडीवाली. आता थांबायला लागेल, इथं थांबलं जाईल. आम्ही पाऊस यायला लागला म्हणून थांबलं आणि पाऊस बंद झाला आहे. मग थांबणं वरतीच नाही झालं, इथं रिकामा टाईमपास झाला. तर आता डबल जाऊत पुढं. थोडा पाऊस यायला लागला आहे. इतका पाऊस आला फक्त आम्ही आल्यापासून. थोडा गाडीच्या सीटवर राहिलो. आता डायरेक्ट कर्जनीमध्ये जाऊ आणि चाय पिऊन. पाऊस तर पूर्णपणे बंद झाला आहे, पण ॲज यू कॅन सी मागं व्हायला लागले. ती विजा कट करायला लागल्यात आणि त्याच्यामुळे मला वाटेल डबल पाऊस येईल म्हणून थोडी वेळ थांबलेलंच परवडतं इथं. तर चला जाऊत मग घरी आणि पुन्हा रस्त्यावरतीच पाऊस तर नाही आला, पण पावसाने खूप जास्त डरा दिला आता पावसाने. आय एम स्कॅर्ड बिकॉज ऑफ रेन. आणि पुन्हा आम्ही बाहेर निघलो की पाऊस थोडा लागायच लागला. एकदम कडक ऊन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये यायला लागला आहे पाऊस आणि पुढं वीज पण कडकायला लागला आहे. म्हणजे ये क्या हो रहा है भाई, ये हो क्या रहा है. खरंच पाऊस यायला लागला आहे. माझ्या हातावर बघू शकता तुम्ही. ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. पाऊस लागायला लागला आहे मला थोडा. पण हम रुकेंगे नहीं, हम डायरेक्ट रुकेंगे नीचे जाके. काय यार, इतके वेळी आम्ही तिथं बसलो होतो तेव्हा पाऊस नव्हता आला आणि जेव्हा आम्ही तिथून निघलो की लगेच पाऊस सुरू झाला. या असं पावसाने बरोबर नाही केलं. म्हणजे आम्ही तिथं होतो तेव्हा काहीच नाही आला आणि आता डायरेक्ट भिजवायला लागला आहे. थंडी वाजायला लागली मला तर, कारण की मी काहीच विंटर लायनर नाही घातलं. काहीच थंडी जास्त वाजायला लागली. हे परवडेबल नाही इकडे येणं आता पावसाळ्यात तर बिलकुल नाही. आणि कशाला तळ तिकडे तिथं हापसा यायला पाणी असं थोडं आरतीला येत असं ना, पाणी खाली लागलेलं असं कुठे. तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा ह्याच्यावरून पाणी चाललं होतं. बीड जस्ट 10 किलोमीटर गाईज. फक्त 10 किलोमीटर जायचं आहे आणि तेवढ्यातच हालत पतली व्हायला लागली. हालत ये घनी बारिश हो रही है आणि थंडी पण वाजायला लागली. इथं पाऊस येऊन गेला आहे, खूप जास्त येऊन गेला आहे, कारण की मला इथं पाणी साचलं दिसायला लागले रस्त्याच्या कडेला आणि थंडी पण वाजायला लागली खूप जास्त. पाली गावामध्ये आलेलो होतो आम्ही काहीच. आणि आम्ही ब्रिजच्या वरून जाताना पाणी व्हायला लागले.
पुढं अजून एक बार पाण्यासोबत वॉटर क्रॉसिंग व्हायला लागली, छोटीशी वॉटर क्रॉसिंग. मला वाटलं फास्ट जावं, फास्ट, कारण की पाऊसच जास्त लागायला लागला आहे. मी काहीच प्लॅनिंगने नव्हतं आलो. पाऊस मला माहीत असतं तर मग मी ग्लव्ज घालून आलो असतो किंवा अजून रेन कवर घालून आलो असतो. इतका पाऊस सुरू असला तर. मला तर थंडी वाजायला लागली आहे पावसामध्ये. ॲक्च्युली काही फील पण व्हाय नाही की 80ची स्पीड असेल म्हणून. काहीच वाटाय नाही, इतका पाऊस खतरनाक सुरू आहे. आणि त्यातली त्यात हे वारं तर काही मिळत लागून नाही, इतकं खतरनाक वारं सुरू आहे. एक डायव्हर्जन म्हणजे इथं रस्त्याचं काम सुरू आहे, वर्क इन प्रोग्रेसमध्ये वर्क सुरू आहे. विचित्र पाऊस, मी असा पाऊस, विचित्र पाऊस मी कधीच बघितला नाही इतका विचित्र. आणि पुन्हा यातल्या तिथं हे पाणी कुठून आलं आहे काय माहीत. अरे हो की कुठपर्यंत येते, पलीकडल्या गाडीचं डायरेक्ट इथपर्यंत येतं आहे आपल्या गाडीपर्यंत. माझे पूर्ण पाय ओले झाले ह्यानी. एम्बॅरेसिंग मुमेंट. पुढच्या ट्रकवरती सगळ्यात भारी शायरी लिहिली, मला लय आवडली ती. तितरिया रस पिते है भोरे बदनाम होते है, शराब लोक पिते है ड्रायव्हर बदनाम होते है. बरोबर आहे, पण तसं बी बरोबर आहे, सगळ्यात जास्त तर ड्रायव्हरच पिते. सो तर गाईज फायनली हायवेजचा रस्ता संपत आहे आणि पाण्यातून पावसातून एक स्ट्रगल करीत आम्ही चाललो घरी.